नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्या सर्व आजारांवरील उपचारासाठी एकमेव ठिकाण. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता सांगली मिरज रोड, ST वर्कशॉप जवळ, चंदनवाडी, मिरज. आज मनात दुःख, पण दहशतवादी आणि त्यांच्या आकांना मोठा धडा शिकवणार. मन की बात मधून पंतप्रधान मोदींचा थेट पाकिस्तानला इशारा. पाकड्यांची आता खैर नाही. भारतीय नौदलाने भरवली. पाकिस्तानच्या उरात धडकी प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज. अरबी समुद्रात जोरदार चाचण्या सुरू. मिरजेत मेळाव्यात रंगले राजकीय आरोप प्रत्यारोप. खासदार विशाल पाटील, समित कदम, आमदार इद्रिस नाईकवाडी यांची जोरदार टोलीबाजी. गृहमंत्री म्हणून सांगतो, एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही. तर नागरिक बेपत्ता असल्याच्या बातम्या खोट्या. देवेंद्र फडणवीस मीडियासमोर संतापले. जळगावात सैराटची पुनरावृत्ती. वडील आणि मुलगी समोरासमोर आले आणि नको ते घडलं. वडिलांनी जावई आणि लेकीला घातल्या गोळ्या. मिरजेत 2 गटात वाद. नंग्यात तलवारी काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न. तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. व्हिडिओ झाला व्हायरल. लाडक्या बहिणींनी 2100 रुपये देण्यावरून महायुतीतील मंत्र्यांचा U-टर्न. 2100 रुपये देऊ असं म्हटलं नाही. मंत्री नरहरी झिरवळ स्पष्ट बोलले. पहलगामची घटना धक्कादायक. काही लोकांकडून धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न. देशाच्या ऐक्यात तडजोड नाही, शरद पवारांनी ठणकावून सांगितलं. कान टोचल्यानंतरही संजय गायकवाड वक्तव्यावर ठाम. तर पोलिसांबद्दलच्या वक्तव्यासाठी स्वतः एकनाथ शिंदेंकडून दिलगिरी. भर सभेत आमदार संजय गायकवाडांचे टोचले कान. मुंबईत कैसर हिंद बिल्डिंगमध्ये भीषण आग. इमारतीतील ED ऑफिसही आगीच्या भक्ष्यस्थानी. आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्या सर्व आजारांवरील उपचारासाठी एकमेव ठिकाण. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता सांगली मिरज रोड, ST वर्कशॉप जवळ, चंदनवाडी, मिरज. मिरज विधानसभा निवडणुकीत संजय बापूंनी काँग्रेस बाजूला सारून भाजप विजयासाठी मदत केली. आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा गौप्यस्फोट. काँग्रेस आणि भाजप एकाच व्यासपीठावर. मिरज ओढ्यावर पूर संरक्षण भिंत उद्घाटन सोहळा. महापालिका काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संजय बापू मेंढे यांनी मिरज विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बाजूला सारून भाजप आमदार सुरेश भाऊ खाडे यांना मदत केल्याचा गौप्यस्फोट स्वतः सुरेश भाऊ खाडे यांनी आज केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मिरज बोलवाड रोड येथील मिरज ओढ्यालगत पुलाच्या नजीक दोन्ही बाजूस पुरसंरक्षक भिंत बांधणे. या विकास कामासाठी 1,95,00,000 रुपये विकास निधी मंजूर झाला असून त्याच्या उद्घाटन प्रसंगी आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. माजी नगरसेवक संजय बापू मेंढे, माजी नगरसेविका बबिता संजय मेंढे यांच्या पाठपुराव्याने आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी पूरसंरक्षण भिंत बांधण्यासाठी 1,95,00,000 रुपये निधी मंजूर केला आहे. आज त्याचं उद्घाटन सोहळा आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. आणि यावेळी काँग्रेसचे तसेच भाजपचे माजी नगरसेवक एकाच व्यासपीठावर आले होते. आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे पक्षविरहित कोणताही मतभेद न करता विकास कामे सुरू असल्याचे त्यांनी आणि या गोष्टीचं कौतुक संजय बापू मेंढे यांनी केलं. या उद्घाटन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकेमध्ये संजय बापू मेंढे यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा फोटो घातल्याने संजय बापू यांचा भाजप प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू होती. याचा खुलासा झाला. पूरसंरक्षण भिंत सोबतच ओढ्याचे कॅनल पद्धतीने बांधकाम
तसेच शहरातील ड्रेनेज प्रश्न सोडवण्याची मागणी संजय बापू मेंढे यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे केली. यावेळी सुरेश बापू आवटी, माजी नगरसेवक करण जामदार, माजी नगरसेविका मालन हुलवान, बबिताताई मेंढे, पांडुरंग कोरे, संभाजी नाना मेंढे, मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अड्डक, भाजप पक्षाचे पदाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यासह प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काँग्रेस म्हणलं तर पूर्ण बीजेपी जायचं. त्यामुळं ते आता मी स्पष्ट करून सांगितलं जरा थोडंसं सगळं ना. त्यामुळे मला वाटतं की मी ज्यावेळी आता 4थी निवडणूक लढलो, 4 वेळा मी इथे निवडून दिलं तुम्ही मला त्यावेळेला पण काँग्रेस बाजूला सारून बापूने मला मदत करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. खरं बोलावं, खोटं बोलू नये. त्यामुळं आणि जे बोललो ते सगळ्यांना समाधानकारक आहे. कुणाला वावडं आहे की त्याचं सगळं आहे का, सगळ्यांना समाधान आहे. बापू भाऊ बरोबर असावेत सगळ्यांचं वाटतंय, सगळ्यांना असं सगळ्यांना वाटायला लागलंय त्या दृष्टिकोनात. भाजपमध्ये प्रवेश केलाय का किंवा भाजपमध्ये जातोय का, पण भाजपचा विषय नाही आहे. भाऊंचं आणि आमचं एकमेकांचं प्रेम अतूट आहे. नागरिकांचं प्रेम आमचं वाहिनीवर आहे, भाऊंच्यावर आहे. त्यामुळं काय तुम्ही भाऊंचा फोटो लावला काय आणि कोणाचा फोटो लावला काय माहित आहे. भाऊंच्या प्रेमापोटी आम्ही 100% काही करू शकतो. त्यामुळं आपण काय गैरसमज करून घेऊ नका. भाऊ बापा आपण पण म्हटलं इथंच पट्टी घालू काय, त्यामुळे काय नको बापू, तुमची इकडे पण माणसं पाहिजेत काय, आमची बी तिकडे माणसं पाहिजेत ना. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज. पोलिसांची दिलगिरी व्यक्त, माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून वक्तव्य केलं, एकनाथ शिंदेने कान टोचल्यानंतर संजय गायकवाड वक्तव्यावर ठाम. बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल शनिवारी पोलिसांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर नाराजी व्यक्त करत त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यावरून एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना समज दिली. आज माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून मी वक्तव्य केलेलं असून मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचं ते म्हणाले आहेत. पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मी पोलिसांची दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी वक्तव्यावर ठाम आहे. मात्र पोलिसांची दिलगिरी व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली, हेही मला एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. मी पाहिलं की देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला. पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं. जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले. आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचा किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो. पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे. माझ्या परिवारात आमच्यासोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोललेलो आहोत. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर सध्याही ठाम जे काही सर्व म्हणजे काल जे चुकून महाराष्ट्र पोलीस आपला विषय झाला की महाराष्ट्र पोलिसांवर आपण ताशेरे ओढले, तर तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाही आहे, तो आपल्या स्थानिकचा विषय त्या ठिकाणचा होता आणि त्या स्थानिकच्या मुद्द्यावर मी ठाम आहे. आजच्या दौऱ्यावर काँग्रेस आणि उद्धव गटाने सुद्धा टीका केली की पहलगाम हल्ल्याला काही दिवसच झाले असताना असा दौरा करणे किती योग्य आहे. नाही, यापूर्वी 2 दिवसाआधी कुडाळचा दौरा झाला ना साहेबांचा. कुडाळला कार्यक्रम झाला आणि त्यांना कोणी टीका केल्यापेक्षा ज्या वेळेला पुलगामला हल्ला झाला तुम्ही सगळे शेपटं घालून घरात बसले होते. आमचे एकनाथ शिंदेसाहेब डायरेक्ट काश्मीरला गेले होते. त्या लोकांनी महिलांच्या प्रतिक्रियापैकी आमचा लाडका भाऊ आम्हाला वाचवायला आला, तेव्हा हे कोणी उभाटावाले का काँग्रेसवाले हे कुठं होते? हे तर शेपूट घालून घरात बसले होते. ते आता काय गुन्हा दाखल झाला मला काही माहीत नाही, पण मी कायदेशीर कारवाईला सामोरं जाईल. काल मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केले की एकनाथ शिंदे यांना सांगून तुम्हाला समज देण्यात येईल कडक शब्दात आणि नाही तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. ते सगळं टीव्हीवर पाहिलं मी. एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन पण आलेला आणि त्याच्यामुळेच मी सकाळी या ठिकाणी आपल्यासमोर दिलगिरी व्यक्त करीत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बुलढाणा.
सैराटची पुनरावृत्ती. वडील आणि मुलगी समोरासमोर आले आणि नको ते घडलं. मुलीने 2 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये घडली आहे. प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवर RPFच्या निवृत्त जवानाने एका लग्न सोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये गोळी झाडून तिचा खून केला आहे. या गोळीबारात जावई गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणी सासरा जखमी झाला आहे आणि ही संतापजनक घटना चोपडा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात शनिवारी दिनांक 26 रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तृप्ती अविनाश वाघ वय 24 असं मृत विवाहितेचं नाव आहे. तृप्ती हिने 2 वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ वय 28 लग्न केले होते. दोघे राहणार करवण शिरपूर, सध्या वास्तव्यास असलेले कोथरूड पुणे याच्याशी प्रेमविवाह केला होता. आरोपी वडील किरण अर्जुन मंगले वय 48 राहणार शिरपूर याला हा विवाह पसंत नव्हता. बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडा येथे आले होते. बहिणीच्या हळदीसाठी लेक आणि जावई त्या ठिकाणी आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली होती. हळद सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचून त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. यात मुलगी तृप्ती ठार झाली. अविनाश याला पाठीत आणि हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वडील आणि मुलगी समोरासमोर आले. तृप्तीला पाहताच तिच्या वडिलांनी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. तिला वाचवण्यासाठी अविनाश केला, पण त्यालाही गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. अविनाशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला उपचारांसाठी हलवण्यात आलेला आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या बापाला मारहाण केली. दरम्यान शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. आज साधारणतः 10:15 वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एकांनी एका मुलावरती गोळीबार केलेला आहे. याचा मागचा इतिहास असा आहे, अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलो होत्या आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघं इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या. याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे. तो इथं आला आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झाला, मुलांना जखमी झालेला आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होत्या आणि किरण मंगले हा रिटायर्ड PSI म्हणून माहिती पडत आहेत. CRPFमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे. ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रथमदर्शी माहिती पडत आहेत. आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल. सर त्यांच्यासोबत अजून कोणी होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे? आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हतं असं माहिती आहे. म्हणजे अजून कोणी आहे का, कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणार आहे, अटकेची कारवाई. आता सध्या FIRचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी चोपडा. पाकड्यांची आता खैर नाही. भारतीय नौदलाने भरवली पाकिस्तानच्या उरात धडकी प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करी पातळीवर बरीच हालचाल दिसून येते आहे. मैदानी भागात तसेच सागरी क्षेत्रात तणाव कायम आहे. तणावपूर्ण वातावरणात भारतीय नौदलाने लांब पल्ला गाठून हल्ला करण्याच्या क्षेपणास्त्रांच्या क्षमतेची यशस्वी चाचणी करून पाकिस्तानला एक सज्जड इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय नौदलाने गेल्या काही दिवसात अनेक जहाज विरोधी क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली आहे, ज्याचा उद्देश त्यांच्या युद्धनौका, शस्त्रास्त्र प्रणाली आणि नौदल कर्मचाऱ्यांच्या लांब पल्ल्याच्या अचूक प्रहार क्षमतेची चाचणी आणि बळकटीकरण करणे आहे. भारतीय नौदलाच्या जहाजांनी अनेक यशस्वी अँटीशिप फायरिंग केलेली आहे, जेणेकरून ते लांब पल्ल्याच्या अचूक आक्रमक हल्ल्यांसाठी प्लॅटफॉर्म सिस्टीम क्रूची तयारी पुन्हा सत्यापित आणि प्रदर्शित करतील. भारतीय नौदल कुठेही कधीही कोणत्याही प्रकारे सागरी हितांचे रक्षण करण्याकरिता युद्ध करण्यासाठी सज्ज आहे, असं या चाचणीबद्दल भारतीय नौदलाने म्हटलं आहे. या चाचणीद्वारे
भारताने हे स्पष्ट केलं आहे की भारतीय नौदल कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे लढाईसाठी सज्ज, विश्वासार्हता आणि भविष्याकरिता सज्ज आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. गृहमंत्री म्हणून सांगतो, एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही. देवेंद्र फडणवीस मीडियासमोर संतापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याबाबत रविवारी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. तसेच माध्यमांनी या संदर्भात बातम्या देताना खबरदारी घेण्याचं सांगितलं आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहमंत्री म्हणून सांगतो, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करू नका. माध्यमांनी 107 नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत, परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवले नाहीत. सर्व पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. आता एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सगळ्यांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातील शहरामध्ये करण्यात येत असलेली फ्लेक्सबाजी बंद करायला हवी. फ्लेक्सबाजीवर टाच आणायला हवी, कारण त्यामुळे शहराचे सौंदर्य खराब होते आहे. कोणाला फ्लेक्स लावायचे असेल तर त्यांनी अधिकृत होर्डिंग्जवर फ्लेक्स लावा. माझे स्वतःचे अनधिकृत फ्लेक्स काढा, असं मी महानगरपालिकांना सांगितलेलं आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं आहे. राज्यातील पाणी टंचाई भीषण होते आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एप्रिल-मे महिन्यात पाणीसाठा कमी असतो आणि ही परिस्थिती पहिल्यांदा आलेली नाही. दरवर्षी अशी परिस्थिती असते. मागील वर्षी एप्रिल-मे महिन्यात 32% पाणीसाठा होता. यावर्षी तो 38% पाणीसाठा आहे. म्हणजेच मागील वर्षापेक्षा चांगली परिस्थिती आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठा चांगला आहे. लहान धरणांमध्ये जलसाठा कमी झाला आहे. पुणे महापालिकेला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल पुणे अर्बन डायलॉग हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. जे काही आव्हाने आहेत त्यावर या माध्यमातून चर्चा होणार आहे आणि हा अतिशय चांगला उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मनपाच्या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. पालिकेला 75 वर्ष पूर्ण झाली आणि पुणे महानगरपालिकेचे जे पहिले प्रशासक आहेत सगो बर्वेजी यांच्या 111व्या जयंतीचं औचित्य साधून पुणे अर्बन डायलॉग हा एक अतिशय चांगला मंच या ठिकाणी तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये दिवसभर सगळे जे एक्सपर्ट्स आहेत ते 4 वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी डेलिब्रेट करणार आहेत, बोलणार आहेत. ज्याच्यामध्ये अर्बन प्लॅनिंग आहे, ज्याच्यामध्ये अर्बन गव्हर्नन्स आहे, ज्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आहे. अशा विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि त्यातनं हे जे काही चॅलेंजेस आहेत याच्यावर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करण्याचा एक प्रयत्न आहे. अर्बन मोबिलिटीचा विषय आहे. या 4ही विषयांवर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करण्याचा प्रयत्न आहे. आज त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे आणि उद्घाटनाच्या सत्रात आपल्या समोरचे अर्बन चॅलेंजेस तयार कसे झाले आणि आता त्याच्यावर काय सोल्युशन असू शकतं किंवा सरकारची भूमिका काय आहे ते मी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मला विश्वास आहे की आज या डेलिब्रेशन नंतर ज्या काही एक रोडमॅप त्या ठिकाणी तयार होईल त्यानुसार पुढची कारवाई सरकार निश्चितपणे करेल. साहेब, तुम्ही म्हणले की अतिक्रमण जी ती वाढलेली आहे ती कमी केली पाहिजे. नंतर फ्लेक्सबाजी अनेक शहरांमध्ये फ्लेक्सबाजी सध्या सुरू होते. मला असं वाटतं की निश्चितपणे याच्यावर कुठेतरी आपल्याला टाच आणण्याची आवश्यकता आहे. ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावण्याची खुमखुमी आहे त्यांनी जे अधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्यावर आपली जाहिरातबाजी केली पाहिजे. फ्लेक्स ते लावू नयेत. मी स्वतः सगळ्या महानगरपालिकांना सांगितलेलं आहे की माझ्या स्वतःचे जर आमच्या कार्यकर्त्यांनी अवैध फ्लेक्स लावले तर ते काढून टाका, ते ठेवू नका. आपल्याला कुठेतरी हे कडक करावं लागेल कारण आपली शहरं याच्यामुळे विद्रूप होत आहेत. 38% पाणी साठा राहिले राज्यामध्ये आणि त्यात पुणे विभागामध्ये जास्त आहे की एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणी साठा हा कमीच असतो. तो मागील वर्षीपेक्षा यावेळेस जास्त आहे. मागील वर्षी या दिवसांमध्ये 32% पाणी साठा होता, तो आता 38% आहे. आपल्याला कल्पना आहे की राज्यातली जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आता पाणीसाठा अजूनही बऱ्यापैकी आहे, पण लहान धरणांमध्ये आणि छोट्या तलावांमध्ये पाणीसाठा कुठेतरी कमी झालेला आहे. पण हे काही पहिल्यांदा होतं असं नाही आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये हीच अवस्था असते. असं आहे, मी
आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे, कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका. कोणी 107 नागरिक हरवले आहेत, एकही हरवलेला नाही. जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही. माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. हा सायरनचा आवाज आपल्यासाठी तर नाही ना, म्हणूनच वेळेत आपल्या हृदयाची काळजी घ्या. सिनर्जी हृदयालय आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिर 1 डिसेंबर ते 31 मार्च अखेर, मंगळवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत. फ्री केस पेपर, एंजिओग्राफी, ECG, 2D इको सुविधा. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कर्नाटक जन आरोग्य योजना ECHS आणि ESIS अंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, चंदनवाडी मिरज. नियम व अटी लागू. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. पाकिस्तानच्या कुरघोड्या काही संपेना. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार, 1 जण जखमी. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारत सरकारकडून सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द करणे, एकमेकांच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास सांगणे, अटारी बॉर्डर बंद करणे, विजा रद्द करणे, पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे. एकीकडे भारताकडून पाकिस्तानची कोंडी केली जात असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरघोड्या काही थांबताना दिसत नाहीत. रविवारी पहाटेच्या सुमारास जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात समाजसेवक गुलाम रसूल मगरे याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. जम्मू काश्मीरमधील कंडी भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. यावेळी कंडी परिसरात राहणारे समाजसेवक गुलाम रसूल मगरे यांच्या घरी घुसून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर मगरे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. कुपवाडातील या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले. सुरक्षा दलाकडून या हल्ल्याचा कसून तपास सुरू आहे, तसेच या घटनेतील दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जम्मू. भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले. पाकिस्तानात भयंकर पूर, नागरिकांची धावपळ, आणीबाणी जाहीर. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारताने पाकिस्तानवर दहशतवाद्यांना पोचल्याचा आरोप करत सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे भारताने पाकिस्तानला सिंधू नदीतून पाणी न सोडण्याचा इशारा दिला आहे, दुसरीकडे पाकिस्तानमधील नद्यांना अचानक पूर आलेला आहे. या पूर परिस्थितीला भारत जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानने केलेला आहे. भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे हा पूर आल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातो आहे. दरम्यान या पुरामुळे पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. भारताने झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे मुजफ्फराबाद आणि आसपासच्या भागातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर आल्याचा दावा पाकिस्तानने केला असून या पूर परिस्थितीमुळे हट्टियनबाला परिसरात आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे. मशिदींमधून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. दरम्यान पाकिस्तानने भारताला या पुरासाठी जबाबदार ठरलेलं असलं तरी भारताने अद्याप यावर कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. त्यामुळे झेलम नदीला अचानक पूर कशामुळे आला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर पाकच्या
या आरोपांना भारत काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. मात्र सध्या पाकने केलेल्या आरोपांमुळे भारताने पाकिस्तानवर पुन्हा एक वॉटर स्ट्राईक केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जम्मू. IPL दरम्यान आकाश अंबानी 5 दिवसात दुसऱ्यांदा साईचरणी लीन. सूर्याची हजेरी घेतले साईबाबांचे दर्शन. सध्या देशभरात IPLचा हंगाम सुरू आहे. अशातच IPLमधील मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानींनी गेल्या 5 दिवसांपूर्वी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा आकाश अंबानी यांनी आपल्या संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या समवेत शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं आहे. आणि विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टी देखील उपस्थित होती. IPL सामने सुरू झाल्यानंतर IPLमधील मुंबई इंडियन्स टीमच्या मालकीण नीता अंबानी यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तसंच त्यांनी साईबाबांच्या धूप आरती, शेजा आरतीला सुद्धा हजेरी लावली. मुंबई इंडियन्स टीम विजयी झाल्यानंतर साईंचे आभार अंबानी यांनी मानत मुंबईकडे रवाना झाल्या. आणि त्यानंतर 22 एप्रिल रोजी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आता आज पुन्हा 5 दिवसानंतर आकाश अंबानी यांनी आपल्या मुंबई इंडियन्स संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या समवेत साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. मुंबई इंडियन्स टीमचे मालक आकाश अंबानी आणि संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, त्याची पत्नी देविशा शेट्टी यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती केली. साई दर्शनानंतर अंबानी आणि सूर्यकुमार यादवनं साईबाबांच्या द्वारकामाई आणि गुरुस्थान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात असलेल्या म्युझियममध्ये जाऊन साईबाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या वस्तूंची पाहणी केली. आणि या दरम्यान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आकाश अंबानी, फलंदाज सूर्यकुमार यादव तसंच पत्नी देविशा शेट्टी यांना साई मूर्ती, शॉल आणि देऊन सत्कार केला. या प्रसंगी साईबाबा मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते. मुंबई इंडियन्स टीमचे मालक आकाश अंबानी आणि संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यांची पत्नी देविशा शेट्टी यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिर्डी. एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. मुंबईत कैसर हिंद बिल्डिंगमध्ये भीषण आग. इमारतीतील ED ऑफिसही आगीच्या भक्ष्यस्थानी. मुंबईतल्या बॅलेट पियर परिसरातून भीषण आगीची घटना समोर आलेली आहे. यात कैसर हिंद बिल्डिंगमध्ये आज 27 एप्रिल 2:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागलेली आहे. दरम्यान या इमारतीमध्ये ED ऑफिस असल्याची माहिती समोर आली आहे. या ED ऑफिसपर्यंत ही आग पसरण्याची शक्यता बळावली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि रात्रीपासून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पुढे आलेल्या माहितीनुसार सध्या आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं असलं तरी इमारतीमधून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसतो आहे. दरम्यान या इमारतीमध्ये एक ED ऑफिस असल्याची माहिती समोर येते आहे. या ED ऑफिसमध्ये अनेक राजकीय नेते व्यावसायिक चौकशीसाठी येत असतात. अशातच आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र इमारतीतल्या ऑफिसमध्ये अनेक महत्त्वाच्या फाईल्स आणि कागदपत्रं असल्याची माहिती आहे. त्यामुळे या आगीत कागदपत्रांचं काही नुकसान झालं आहे का याबाबतची स्पष्ट माहिती काही वेळात मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचं तुम्हाला एवढ्या लगेच कसं समजलं? सिंधूचे पाणी अडवायला 20 वर्ष लागतील. शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील लोकांमध्ये संताप आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा जीव गेला. या दरम्यान जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोठं वक्तव्य करून या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सिंधू करार रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाष्य केले. पाकिस्तानला आपण धडा शिकवू, पण पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते की नाही हे तुम्हाला कसं समजलं? हे तुम्हाला एवढ्या लवकर कसं काय कळलं? घटनेपूर्वी हे का कळलं नाही? जर दहशतवादी पाकिस्तानातून आले असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली आहे. आपल्या घरात एखादी घटना घडल्यास आपण सगळ्यात आधी कोणाला धरणार? सर्वात आधी तर चौकीदाराला पकडणार ना. त्याला विचारणार, तू कुठे होता? तू असताना ही घटना घडली कशी? तुला कशासाठी ठेवलं आहे? पण इथे तसं होताना दिसत नाही आहे. इथे स्वतःला चौकीदार म्हणवून घेतात, पण चौकीदारी नीट केली असती
तर असा हल्ला झाला नसता असा हल्लाबोल शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्याबाबत स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, तुम्ही म्हणत आहात आम्ही सिंधू पाणी करार स्थगित केला आहे, पण तुमच्याकडे पाणी रोखण्यासाठी काही व्यवस्था आहे का? आम्ही तज्ज्ञांना विचारलं की जर आपल्या देशात पाणी थांबवलं तर आपल्याकडे कोणती व्यवस्था आहे? तज्ज्ञांनी सांगितलं आपल्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. जरी आपण आजपासून हे काम सुरू केलं तरी किमान 20 वर्ष लागतील, त्यानंतर आपण सिंधू नदीचं पाणी रोखू शकू, असं शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे. हाँ, तो वही तो स्पष्ट हो गया है कि ये हमारे विरुद्ध कार्य किया जा रहा है. सबसे समस्या ये है कि जब हमारे घर में हमने चौकीदार रखा हुआ है और हम कहीं चले गए हैं, हमारे घर में कोई घटना होती है तो हम सबसे पहले किसको पकड़ेंगे? सबसे पहले तो चौकीदार को पकड़ेंगे ना, कि तुम कहाँ थे, क्यों ये घटना हो गई तुम्हारे रहते हुए, किस लिए तुमको रखा था. लेकिन यहाँ नहीं ऐसा हो रहा है. यहाँ जो है कहते तो हैं कि हम चौकीदार हैं, लेकिन चौकीदारी अगर की गई होती, हाँ चौकीदार अगर अपने काम में पक्का होता है तो उसके ऊपर आक्रमण करके उसको कोई मार दे, लेकिन फिर कहा जाता है कि इस चौकीदार ने अपना निभाया. यहाँ तो कुछ पता ही नहीं है, कोई लड़ा ही नहीं उनसे, किसी ने उनको रोकने की कोशिश ही कहीं नहीं की. वो आए, घटना की, आराम से चले गए, कहीं पर उनको कोई बाधा नहीं है. कहाँ है चौकीदार? और चौकीदार के बारे में चर्चा ही नहीं हो रही है. अब कह रहे हैं हम उनको सबक सिखा देंगे, हम ये कर देंगे, हम वो कर देंगे. पाकिस्तान की धरती से आए थे. अरे भाई, पाकिस्तान की धरती से आए थे, इतनी जल्दी कैसे पता चल गया आपको? और अगर इतनी जल्दी आपको पता चल जाता है तो घटना के पहले क्यों नहीं पता चल गया? और दूसरी बात यह है कि अगर पाकिस्तान से आए तो पाकिस्तान के खिलाफ अच्छी तगड़ी कार्रवाई करिए. आप कह रहे हैं कि हम सिंधु नदी का जल रोक देंगे. आपके पास जल को रोकने या उसको डाइवर्ट करके अपने ही देश में रख लेने का कोई उपाय ही नहीं है. हमने विशेषज्ञों से पूछा कि अगर हम सिंधु नदी का जल पाकिस्तान में जाने से रोकना चाहते हैं तो हमारे पास क्या व्यवस्था है? उन्होंने कहा हमारे पास कोई व्यवस्था नहीं है. अगर हम आज से शुरू करें कि ऐसी व्यवस्था हम बना लें तो पैसा कितना लगेगा वो तो अभी पूछिए ही मत. अगर पैसा पर्याप्त दे दिया जाए, पैसे के कारण एक दिन भी काम ना रुके, तब भी 20 साल लगेगा, तब हम सिंधु नदी का जल रोक पाएंगे. तो ऐसी परिस्थिति में हम ये कह दे रहे हैं कि हम सिंधु नदी का जल रोक लेंगे. और टेलीविजन के एंकर हमने सुना वो कह रहे थे बूंद बूंद के लिए तरसेगा पाकिस्तान, एक गिलास शुद्ध पानी नहीं मिल पाएगा, खेती नष्ट हो जाएगी, बिजली नष्ट हो जाएगी, ये हो जाएगा, वो हो जाएगा. गजब बता रहे थे. ऐसा लग रहा था कि जैसे प्यास तो लग ही गई पाकिस्तान को. और इधर विशेषज्ञ बता रहे हैं कि हमारे पास पानी को रोक लेने का कोई उपाय ही नहीं है. तो ये जो बातें हैं ये समझ से बाहर हैं. हमारा ये कहना है कि घटना बहुत बड़ी हुई है, इससे बहुत सारी शिक्षा समझ लेने की आवश्यकता है, सबक लेने की आवश्यकता है. और सबसे पहले जिन लोगों से ये चूक हुई है उनको चिन्हित करने की आवश्यकता है और उनको दंडित करने की आवश्यकता है. उसके बाद अगर कोई बाहरी है तो उसके ऊपर भी प्रहार करना चाहिए. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. हा सायरनचा आवाज आपल्यासाठी तर नाही ना, म्हणूनच वेळेत आपल्या हृदयाची काळजी घ्या. सिनर्जी हृदयालय आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिर 1 डिसेंबर ते 31 मार्च अखेर, मंगळवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत. फ्री केस पेपर, एंजिओग्राफी, ECG, 2D इको सुविधा. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कर्नाटक जन आरोग्य योजना ECHS आणि ESIS अंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, चंदनवाडी मिरज. नियम व अटी लागू. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा.
प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजी साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्या सर्व आजारांवरील उपचारासाठी एकमेव ठिकाण. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पत्ता सांगली मिरज रोड, ST वर्कशॉप जवळ, चंदनवाडी, मिरज. आज मनात दुःख, पण दहशतवादी आणि त्यांच्या आकांना मोठा धडा शिकवणार. मन की बात मधून पंतप्रधान मोदींचा थेट पाकिस्तानला इशारा. पाकड्यांची आता खैर नाही. भारतीय नौदलाने भरवली पाकिस्तानच्या उरात धडकी. प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज. अरबी समुद्रात जोरदार चाचण्या सुरू. मिरजेत मेळाव्यात रंगले राजकीय आरोप प्रत्यारोप. खासदार विशाल पाटील, समित कदम, आमदार इद्रिस नाईकवाडी यांची जोरदार टोलीबाजी. गृहमंत्री म्हणून सांगतो, एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही. तर नागरिक बेपत्ता असल्याच्या बातम्या खोट्या. देवेंद्र फडणवीस मीडियासमोर संतापले. जळगावात सैराटची पुनरावृत्ती. वडील आणि मुलगी समोरासमोर आले आणि नको ते घडलं. वडिलांनी जावई आणि लेकीला घातल्या गोळ्या. मिरजेत 2 गटात वाद. नंग्यात तलवारी काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न. तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. व्हिडिओ झाला व्हायरल. लाडक्या बहिणींनी 2100 रुपये देण्यावरून महायुतीतील मंत्र्यांचा U-टर्न. 2100 रुपये देऊ असं म्हटलं नाही. मंत्री नरहरी झिरवळ स्पष्ट बोलले. पहलगामची घटना धक्कादायक. काही लोकांकडून धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न. देशाच्या ऐक्यात तडजोड नाही, शरद पवारांनी ठणकावून सांगितलं. कान टोचल्यानंतरही संजय गायकवाड वक्तव्यावर ठाम. तर पोलिसांबद्दलच्या वक्तव्यासाठी स्वतः एकनाथ शिंदेंकडून दिलगिरी. भर सभेत आमदार संजय गायकवाडांचे टोचले कान. मुंबईत कैसर हिंद बिल्डिंगमध्ये भीषण आग. इमारतीतील ED ऑफिसे आगीच्या वक्षस्थानी. आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्या सर्व आजारांवरील उपचारासाठी एकमेव ठिकाण. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पत्ता सांगली मिरज रोड, ST वर्कशॉप जवळ, चंदनवाडी, मिरज. भारतीयांचं रक्त खवळलंय. कठोर प्रत्युत्तर देणार. पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी 22 एप्रिलला मोठी दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दहशतवाद्यांना कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 121व्या भागात त्यांनी पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताकडून उचलली जाणारी पावलं याबद्दल भाष्य केलंय आणि यावेळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय देणार असल्याचं सांगितलं. आज जेव्हा मी तुमच्याशी मन की बातमध्ये बोलतो आहे तेव्हा माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी घटनेनं देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झालेलं आहे. या दहशतवादी हल्ल्याचे फोटो बघून प्रत्येक भारतीयांचं रक्त खवळलेलं आहे याची मला कल्पना आहे. दहशतवादाविरोधाच्या या युद्धात देशाची एकता हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला अधिक दृढ निर्धार करावा लागेल. काश्मीरमध्ये शांतता पसरत होती, शाळा महाविद्यालयांमध्ये चैतन्य येत होतं, बांधकाम कामांना अभूतपूर्व गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती, लोकांचं उत्पन्न वाढत होतं, तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. पण हे देशाच्या शत्रूंना आणि जम्मू काश्मीरच्या शत्रूंना आवडलेलं नाही. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचं आहे, म्हणूनच एवढा मोठा कट रचलेला आहे. देशासमोरील या आव्हानासाठी तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प बळकट करायचा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. आज जब मैं आपसे मन की बात कर रहा हूं तो मन में गहरी पीड़ा है. 22 अप्रैल को पहलगाम में हुई आतंकी वारदात ने देश के हर नागरिक को दुख पहुंचाया है. पीड़ित परिवारों के प्रति हर भारतीय के मन में गहरी संवेदना है. भले वो किसी भी राज्य का हो, वो कोई भी भाषा बोलता हो, लेकिन वो उन लोगों के दर्द को महसूस कर रहा है जिन्होंने इस हमले में अपने परिजनों को खोया है. मुझे एहसास है हर भारतीय का खून आतंकी हमले की तस्वीरों को देखकर खौल रहा है. पहलगाम में हुआ ये हमला आतंक के सरपरस्तों की हताशा को दिखाता है, उनकी कायरता को दिखाता है. ऐसे समय में जब कश्मीर में शांति लौट रही थी, स्कूल कॉलेजों में एक वाइब्रेंसी थी, निर्माण कार्यों में अभूतपूर्व गति आई थी, लोकतंत्र मजबूत हो रहा था, पर्यटकों की संख्या में रिकॉर्ड बढ़ोतरी हो रही थी, लोगों की कमाई बढ़ रही थी, युवाओं के लिए नए अवसर तैयार हो रहे थे, देश के दुश्मनों को, जम्मू कश्मीर के दुश्मनों को ये रास नहीं आया. आतंकी और आतंक के आका चाहते हैं कश्मीर फिर से तबाह हो जाए और इसलिए इतनी बड़ी साजिश को अंजाम दिया. आतंकवाद के खिलाफ इस युद्ध में देश की एकता, 140 करोड़ भारतीयों की एकजुटता हमारी सबसे बड़ी ताकत है. यही एकता आतंकवाद के खिलाफ हमारी निर्णायक लड़ाई का आधार है. हमें देश के सामने आई इस चुनौती का सामना करने के लिए अपने संकल्पों को मजबूत करना है. हमें एक राष्ट्र के रूप में दृढ़ इच्छा शक्ति का प्रदर्शन करना है. आज दुनिया देख रही है, इस आतंकी हमले के बाद पूरा देश एक स्वर में बोल रहा है. साथियों, भारत के हम लोगों में जो आक्रोश है वो आक्रोश पूरी दुनिया में है. इस आतंकी हमले के बाद लगातार दुनिया भर से संवेदनाएं आ रही हैं. मुझे भी ग्लोबल लीडर्स ने फोन किए हैं, पत्र लिखे हैं, संदेश भेजे हैं. इस जघन्य तरीके से किए गए आतंकी हमले की सबने कठोर निंदा की है. उन्होंने मृतकों के परिवारजनों के प्रति संवेदनाएं प्रकट की है. पूरा विश्व आतंकवाद के खिलाफ हमारी लड़ाई में 140 करोड़ भारतीयों के साथ खड़ा है. मैं पीड़ित परिवारों को फिर भरोसा देता हूं, उन्हें न्याय मिलेगा, न्याय मिलकर रहेगा. इस हमले के दोषियों और साजिश रचने वालों को कठोरतम जवाब दिया जाएगा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. मिरजेत 2 गटात वाद. नंग्या तलवारी काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
व्हिडिओ व्हायरल. मिरजेत 2 गटामध्ये झालेल्या वादावादीत नंग्या तलवारीकडून तरुणाची दहशत माजवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हा मंगळवार पेठ माळीगल्ली येथे ही घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांची धरपकड सुरू केली होती. माळीगल्ली येथे राहणारे रफिक मौला मकानदार आणि खंडेश साळुंखे या दोघांच्यात राहत असलेल्या ठिकाणी वहिवाटाच्या बोळ्याचा वाद सुरू आहे. सदर वहिवाटीचा वाट पाहत न्यायालयात खटला सुरू असून याचा राग मनात धरून यातील आरोपी खंडेश साळुंखे, संभाजी मयूर प्रसन्न शंकर निरंजन, पूर्ण नाव माहीत नाही, यांनी संबंधित फिर्यादी यांना तलवार दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात 6 जणांवर गुन्हा दाखल झालेला असून पोलिसांनी रात्री शोध घेऊन सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत. काय म्हणालेस तू? काय म्हणाला इकडे तुझा भाऊ कसं ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज. कवठे एकंदमध्ये पुतण्याकडून चुलत्याचा खून, आकस्मिक मृत्यूचा बनाव उघडकीस. किरकोळ वादातून रागाच्या भरात चुलत्याच्या डोक्यात चिनीमातीची बरणी घालून खून केल्याची घटना कवठे एकंद तालुका तासगाव येथे उघडकीस आली आहे. पुतण्या सुबहान ओस्मान गणी तांबोळी वय वर्ष 23 यांनी त्याचे चुलते मीरासाहेब बाबू तांबोळी वय वर्ष 62 यांचा खून केला आहे. खुनाच्या घटनेनंतर जिन्यावरून चढताना चिनीमातीची बरणी डोक्यात पडून आकस्मिक मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हा आकस्मिक मृत्यू नसून खून झाल्याचं उघडकीस आलं आहे. त्यानंतर संशयित आरोपीला अटक करून तासगाव पोलिसांनी फिर्याद दाखल दिलेली आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की 24 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मीरासाहेब बाबू तांबोळी हे चिनीमातीची बरणी डोक्यावर घेऊन जिना चढत असताना त्यांच्या डोक्यावर बरणी पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यांना तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तेथे शवविच्छेदन करण्यात आलं होतं. शेवटचे 2 अहवाल झाल्यानंतर हा आकस्मिक मृत्यू नसल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर तासगाव पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी तपास केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कवठे एकंद. जतच्या नामांकित आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, मुख्याध्यापकाला अटक. एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रमशाळेत घडला आहे. सनमडी येथे असणाऱ्या नामांकित आश्रमशाळेत हा प्रकार घडलेला असून या प्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला उमदी पोलिसांनी अटक केली आहे. विनोद जगधने असं अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी सनमडीमधल्या नामांकित आश्रमशाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या विनोद जगधनेकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाकडून पीडित अल्पवयीन मुलीला सदर प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान आश्रमशाळेला सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीने घरी आल्यावर आपल्या पालकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी आश्रमशाळेतल्या मुख्याध्यापकाला जाब विचारत बेदम मारहाण केली. यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. मात्र नामांकित आश्रमशाळा असल्याने सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण काही पालकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून आश्रमशाळेत चौकशी करण्यात आली आणि अखेर या प्रकरणात मुख्याध्यापकाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापक विनोद जगधने याला अटक देखील करण्यात आली असून या नराधम मुख्याध्यापकाकडून आणखीन काही मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतो आहे. याबाबत तक्रार देण्याचं आवाहन उमदी पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीवर जो लैंगिक शोषणाचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये उमदी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 104/25 BNS कलम 7475 351-2 पोक्सो कायदा कलम 8-10-12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये सदर आश्रमशाळेचा मुख्याध्यापक हाच आरोपी असून त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळणे कामी माननीय
विशेष पोक्सो न्यायालय सांगली येथे आता हजर करीत आहोत। तसेच माझी इतरही पालकांना आव्हान आहे की कोणाच्या पाल्यासोबत असा कोणताही प्रकार घडला असल्यास त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता उमदी पोलीस ठाण्याशी तसेच आमच्याशी संपर्क साधावा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत। मिरजेत ओढ्यावर पूरसंरक्षण भिंत उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न। संजय बापू मेंढे यांच्या पाठपुराव्याला यश। शहरातील ड्रेनेज आणि विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी देणार आमदार सुरेश भाऊ खाडे। प्रभाग 5 मधील रहिवासी विभागांमध्ये मिरज ओढ्याला येणाऱ्या पुरामुळे धोका निर्माण झाला होता। माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांनी ओढ्याला संरक्षण भिंत करण्यासाठी आमदार सुरेश बापू यांच्याकडे निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करू असा मागणी ठेवली होती। या मागणीला यश आलेलं असून मिरज ओढ्यालगत पुलाच्या नजीक दोन्ही बाजूस पूर संरक्षण भिंत बांधणे या विकास कामासाठी 1,95,00,000 रुपये विकास निधी मंजूर झाला आहे। याचे उद्घाटन आज सोहळा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला आणि यावेळी काँग्रेसचे तसेच भाजपाचे माजी नगरसेवक एकाच व्यासपीठावर आले होते। आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे पक्षविरहित कोणताही भेदभाव न करिता विकासकामे सुरू असल्याने त्यांचे कौतुक संजय बापू मेंढे यांनी केले। तसेच पूर संरक्षण भिंतसोबत ओढ्याचे कॅनल पद्धतीने बांधकाम तसेच शहरातील ड्रेनेज प्रश्न सोडवण्यासाठी मागणी संजय बापू मेंढे यांनी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे केली आहे। यावेळी सुरेशबापू आवटी, माजी नगरसेवक करण जामदार, माजी नगरसेविका मालन हुलवान, बबिताताई मेंढे, पांडुरंग कोरे, संभाजीनाना मेंढे, मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक, भाजप पक्षाचे पदाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यासह प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरज बोलवाड रस्त्यावर ओढ्यावर संरक्षण भिंत बांधणं त्याचं भूमिपूजनाच्या प्रसंगी इथं सगळे उपस्थित आहेत। उपस्थिती सुरेश बापू आवटी तो उपस्थित आहेत, संजय बापू मेंढे, पांडुरंग कोरे, करण जामदार, युगल थोरात, मालवण हुलवान, बबिता मेंढे, अण्णा जांभरे, अनिता हरगे, संभाजीनाना मेंढे, यादव साहेब, विक्रम साहेब। एक वेळेला ह्या भागातलं ड्रेनेज काम कंप्लीट करण्यासाठी एक प्रस्ताव आला होता। त्या पद्धतीने आम्ही तो ड्रेनेजचं काम करण्यासाठी पैसे मंजूर केले। 2.5 कोटी मंजूर झाले आणि 2.5 कोटी त्यामध्ये रस्त्याचे काम धरायचं असं करून झाल्यानंतर आम्ही ते 1.5 कोटी आणि 1 कोटी करून आम्ही ड्रेनेज आणि रस्त्याचं काम आम्ही बोलवाडच्या गावापर्यंत आडव्या रस्त्यापर्यंत जाण्याचा रस्त्याचं आम्ही ते मार्गी लावला आहे। त्याचं काम प्रगतीपथावर आहे। परत असंच आम्ही इकडे एकदा आल्यानंतर हे भिंत खचल्या होत्या सगळ्या। पूर आला की भिंत खचतात आणि भिंत खचत गेल्या तर ह्या कॉलनीला दोन्ही कॉलनीला धोका निर्माण होईल या दृष्टिकोनातून मेंढे बाबा असतील, बाप्पा आवटी असतील, बाकी सगळे पांडुरंग कोरे, किरण असतील, ह्या सगळ्यांनी आम्ही प्रस्ताव तयार केला की ह्याला संरक्षण भिंत बांधली तर हे टिकणार आहे। त्यात एवढा रस्ता चांगला बनवून पण तो रस्ता पावसामुळे गेला तर तो खचून जायला आणि परत कॉलनीला मोठा धोका निर्माण होईल। आणि तो प्रस्ताव आम्ही DPCमध्ये घेतला। त्यावेळी मी पालकमंत्री होतो, त्यावेळी DPCतून त्याला 1-1 कोटी रुपये आम्ही दोन्ही साईडला, त्या साईडला एक भिंत बांधायची, ह्या साईडला एक भिंत बांधायची आणि पाणी सरळ खाली न्यायचं ह्या दृष्टिकोनातून तो एक आम्ही प्रयत्न केला। त्याला पैसा उपलब्ध झाला, त्याची कॉन्ट्रॅक्ट झालं आणि आज ते काम चालू होते। हा एक मोठा मला आनंद होतो। त्याचबरोबर मी अधिकाऱ्यांना सांगेन आणि आम्ही स्वतः प्रयत्न करू की हे जर झालं असेल तर ह्या ओढ्याला सुशोभीकरण करण्यासाठी आपल्याला जी झाडं झुडपं जर काढून आपण जर इथं बांबू ट्री लावली आपण सगळे तर एक ऑक्सिजन पार्कसारखं व्यवस्थित होईल आणि ते बांबूची झाडं हे माती धरून राहतात, त्यामुळे ढासळण्याची भीती निर्माण होत नाही आहे। त्यामुळे तो एक प्रोजेक्ट आम्ही ताबडतोब राहू। दुसरा बापूंनी एक सांगितलं होतं की पंढरपूरपासून हवा येतो प्रतिपक्षाला ग्राउंडिंग करून घेतलं तर त्या पद्धतीने ताबडतोब शासन दरबारी आम्ही त्याला पाठवू जेणेकरून आणि आज आपण अभिनंदन कॉलनीमधला रस्ता पण आपण केला आता, त्याला 50 लाख रुपये दिले आपण। बाकी आजचे रस्ते पण झालेले बरेच आता, त्यामुळे उर्वरित कामांनाही पैसा उपलब्ध करून
जी विस्तार भागामध्ये ज्या लोकांच्या अडचणी त्या दूर करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू आणि ह्या दृष्टिकोनातून आज हे उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज. हा सायरनचा आवाज आपल्यासाठी तर नाही ना, म्हणूनच वेळेत आपल्या हृदयाची काळजी घ्या. सिनर्जी हृदयालय आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिर 1 डिसेंबर ते 31 मार्च अखेर मंगळवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत. फ्री केस पेपर, एंजिओग्राफी, ECG, 2D इको सुविधा. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कर्नाटक जन आरोग्य योजना ECHS आणि ESIS अंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, चंदनवाडी मिरज. नियम व अटी लागू. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. वाघझरा पाणवठा वन्यजीवांसाठी ठरतोय वरदान. ऐन उन्हाळ्यात विशाळगड जंगलातील वन्य प्राण्यांची तृष्णा भागवतोय. रणरणत्या उन्हात मनुष्यासह पशुपक्ष्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. नद्या, नाले, तलाव, धरण, पाणवठे आदींनी तळ गाठल्याने पाण्याची भीषण समस्या आहे. परिणामी जंगली प्राण्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे. मात्र विशाळगड मार्गावरील गर्द झाडीतील वाघझरा पाणवठा जंगली प्राण्यांची तृष्णा भागवत असल्याने तो त्यांच्यासाठी वरदान ठरतो आहे. वाघझरा म्हणजे बारमाही नैसर्गिक पाण्याचा निर्मळ साठा, वन्यजीवांचे दर्शन हमखास घडवणारे ठिकाण. दिवस मावळला की गव्यांचे कळप दिसू लागतात. बिबट्या दिसत नसला तरी बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसतात. कडक उन्हामुळे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यजीवांना जवळच पाणी मिळत असल्याने त्यांची वणवण या पाणवठ्यामुळे कमी झाली आहे. या पाणवठ्यावर बिबट्या, गवे, मोर, हरिण, ससे, वानर आदींसह वन्य प्राण्यांची तहान भागते आहे. जंगलात पाणी कुठेही मिळालं नाही तरी जंगली श्वापदे जंगल सोडून गावकुसाबाहेर भटकंती करताना आढळून येतात. येथील जंगलात चिंकारा, मोर, बिबट्या, रानडुक्कर, वानर, ससे, कुल्हे, लांडगे, तरस, आळींदर, उदमांजर आदी वन्यजीव प्रजातींचा वावर आहे. या वाघझऱ्याला वाघाचं पाणी असंही म्हणतात. या वाघझऱ्याचा परिसर पाहिला की दाट जंगलात नैसर्गिक पाणवठे कसे असतात, ते वन्य प्राण्याची तहान कशी भागवतात, असे पाणवठे जंगलात आवश्यक का असतात याचं वास्तव दर्शन घडतं. किंबहुना अशा ठिकाणीच जंगलाचे वन्य प्राण्यांचे बळ असतं. जंगलाचे प्रतिबिंब, पक्ष्यांचा आवाज, इथली शांतता भीतीदायक वाटते. पण ज्याला जंगलातला खळणारा ओहोळ, नैसर्गिक पाण्याचा साठा, त्या जंगलाचे पडणारे प्रतिबिंब पाहत पशुपक्ष्यांच्या अस्तित्वाचा आवाज ऐकायचा आहे, त्यांनी वाघझरा पाहण्याची गरज आहे. या परिसरातले पर्यटन, आंबाघाट, पावनखिंड, पांढरपाणी, विशाळगड जरूर आहे, पण या सगळ्यांमध्ये दाट जंगलात दडलेले वाघझरा हे वेगळ्या अर्थाने पर्यटन स्थळ आहे. खूप वनवैभवाने हा परिसर वेढला गेला आहे. जंगल पर्यटन, धार्मिक पर्यटन या दोन्ही अंगाने त्याचा विकास शक्य आहे. रात्री या रस्त्यावरची वर्दळ कमी झाली की बिबट्या, गव्यापासून प्रत्येक वन्य प्राण्याचे पाय तहान भागवण्यासाठी या वाघझऱ्याला लागतात. पाणवठ्याच्या एका बाजूला पर्यटकांच्या बाटली, पत्रावळी, खाऊची पाकिटं, प्लास्टिक, ग्लास, गुटख्याची पाकिटं या खुणा, तर पाणवठ्याच्या दुसऱ्या बाजूला वन्य प्राण्यांच्या पायाच्या खुणा दिसतात. वाघझऱ्याचा पाणवठा वन्य प्राण्यांचा आधार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.
मुख्यमंत्र्यांवरून खासदार आणि जनस्वराज्य पक्षाच्या नेत्यांमध्ये रंगली जुगलबंदी. सांगलीच्या मिरजेमध्ये दिव्यांग मेळाव्यात खासदार विशाल पाटील आणि जनस्वराज्याचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्यात चांगली जुगलबंदी रंगली आहे. समित कदम हे मुख्यमंत्र्यांच्या कानाच्या जवळचे आहेत, त्यामुळे कर्णबधिर शस्त्रक्रियेसाठी निधीबाबत त्यांनी सांगावं, पण मुख्यमंत्र्यांना ऐकूच आलं नसतं तर काय झालं असतं, अशी मिश्किल टोलेबाजी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. यावर समित यांनी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे आहेत आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या शेजारी बसलाय, त्यांच्या कानात सांगितले असते लवकर पोहोचेल आणि तुम्हाला तसे 100 कोटींचा निधी मिळेल, असा टोला समित कदम यांनी लगावला. मिरज या ठिकाणी यशस्वी फाउंडेशनच्या वतीनं कर्णबधिर मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आनंद मेळाव्यामध्ये कानाभर या 2 नेत्यांमध्ये ही जुगलबंदी रंगली, त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला जात होता. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, उसमें से कुछ हिस्सा कॉकलियर इम्प्लांट के लिए देने की कोशिश शायद शासन कर रही है, प्रयत्न आहे. पण आता भाऊ तिथं शासनात आहेत, इद्रिसभाई आहेत, त्यांची मागणी अशी आहे की ते MJPTच्या पलीकडे जाऊन थोडी ह्या कॉकलियर इम्प्लांटसाठी वेगळा निधी समितदादा मुख्यमंत्र्यांच्या कानाच्या जवळ असतील. विचार करा, जर त्यांना ऐकू आलं नसतं तर काय केलं असता. कानाच्या मुख्यमंत्री कानाला लागलं, कानानेच ऐकू आलं नसतं तर काय केलं असतं. त्यामुळे कान हे खूप महत्वाचे असतात. त्यामुळे ह्या चिमुकल्यांचे कान सुद्धा ह्या पुढच्या काळात आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज त्यांनी नॉर्मल मेनस्ट्रीम मध्ये येतात. आधी ह्या मुलांना हँडिकॅप स्कूलमध्ये दिव्यांगांच्या शाळेत जायला लागायचं. आता ते आपल्या मेनस्ट्रीम मध्ये. माझ्या मुलीच्या वर्गात सुद्धा 2 मुली आहेत, त्यांना कॉकलियर इम्प्लांट झाला आणि ते त्यांच्याबरोबर खेळतात. थोडा त्रास होतो, कारण आपल्या समाजात सवय आहे जो जरा वेगळा आहे त्याला त्रास द्यायचा. मग तो वेगळ्या धर्माने असो, जातीनं असो, कानाने असो, डोळ्यानं असो, पायानं असो, हातानं असो, पण आपल्या पक्षाने तर असोच. माझ्या अन्याय करू नका, तुम्ही वेगळा पक्ष नाही माझा म्हणा, पण आपल्या समाजात एक सवय असते आणि म्हणून आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे. ज्यांचे आज ह्या ठिकाणी मुलं आहेत, 400 मुलं मुली ह्या ठिकाणी आहेत त्यांनीही, आणि ज्यांची मुलं मुली ही सगळ्या दृष्टीनं चांगल्या तब्येतीने आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मुलांना, आपल्या मुलींना हे शिक्षण द्यायची गरज आहे. आता विशालदादांनी सांगितलं, इद्रिसभाईंनी सांगितलं. मग आता विशालदादा एक चूक तुमची झाली. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ह्या आजीदादांच्या हातात आहेत. ते सुरेश भाऊ नाही माहिती, आम्हालाही माहिती की त्यांच्याशिवाय होत नाही. तुमच्या शेजारी जरा कानात बोला म्हणजे ते बरोबर पोचतं आणि 100 कोटी असेच मिळतील तुम्हाला या सगळ्याच प्रोग्रामसाठी, ही निश्चित मी खात्री देतो. त्याचबरोबर सुरेश भाऊंचे असणारे दिल्लीतले नटाजींच्या संबंध मी सुरेश भाऊंना विनंती करतो की आपण एकदा ही दिल्लीमध्ये एक बैठक घेऊन ते पूर्ण राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने देशामध्ये कसा हा प्रोग्राम घेतला जाईल एक अवलोकनात एक केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना आपण करावा, जेणेकरून एक चांगला आधार आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळेल आणि एक पुढच्या चांगल्या पिढी आपण कशी घडवू शकू त्याचा एक प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज. संजय राऊतच्या छाताडात भगवा झेंडा गाडून निवडून आलो. जे गुवाहाटीला गेले ते निवडून येणार नाहीत. लाडक्या बहिणीने चमत्कार केला. आम्ही परदेशात नाही गेलो थंडी हवा खायला. ज्यावेळी वारा आला, आपत्ती आली, त्यावेळी सगळ्यात अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. तुम्ही त्यांना बदनाम करता असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. ते बुलढाण्यात बोलत होते. माझ्या सी क्लास नगरपालिकेत किती पैसे द्यावेत, माझा बाप आला तरी तो बोलणार नाही. माझ्या नगरपालिकेचे मतदान 24,000 आहे आणि 339 कोटी रुपये दिले गेले आहेत. 339 कोटी आणि पत्र त्यामुळे गल्ला आला आणि आम्हाला वाटलं आम्ही स्वप्नात आहोत का. आम्ही तसं निवडून आलो नाही, छप्पर फाडके निवडून आलो. आम्ही जळगाव जिल्ह्यातून साहेबांबरोबर 5 जण गेलो. 5ही जण निवडून आलो. त्या संजय राऊतच्या छाताड्यात भगवा झेंडा गाडून निवडून आलो, अशी टीका पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. माझ्या सी क्लास नगरपालिकेत किती पैसे द्यावे, मेरा बाप भी आएगा ना तो बोलेगा नहीं हो. माझ्या नगरपालिकेचं मतदान 24,000 आहे साहेब. 319 कोटी रुपये दिले. 319 करोड, 319 कोटी. आम्ही पत्र दिलं, आला गल्ला. पत्र दिलं, आला गल्ला. आम्ही मला काय स्वप्नात आहे काय. असं तसं नाही निवडून आलो आम्ही, छप्पर फाडके आलो. आम्ही 5 होतो जळगाव जिल्ह्यातून साहेबांबरोबर गेलेले.
5चे 5 निवडून आलो. त्या संजय राऊतच्या छातड्यात भगवा झेंडा घालून निवडून आलो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बुलढाणा. लाडक्या बहिणींनी 2100 रुपये देण्यावरून महायुतीमधील मंत्र्यांचा U-टर्न. 2100 रुपये देऊ असं म्हटलंच नाही. राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत लाडक्या बहिणींची 1500 रुपयांची असलेली रक्कम वाढवण्याची घोषणा केली आहे आणि ही रक्कम 2100 रुपये करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी 2100 रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 1500 रुपयांमध्ये सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत, 2100 रुपये देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. जळगावमध्ये माध्यमांसोबत बोलताना मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणी म्हटलेलं नाही. यापूर्वी विरोधक लाडक्या बहिणींना 1500 रुपये देखील देणार नाहीत असा दावा करत होते. मात्र 1500 रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपयांवर जोर धरला आहे. मला वाटतं 1500 रुपये ही रक्कम देखील परिपूर्ण आहे. महिला 1500 रुपये मिळाल्यानंतरही खुश आहेत आणि नवीन लोकांना मंत्रिमंडळात संधी देण्याबाबत नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे की माजी मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी आमची इच्छा आहे. अजितदादा यावर निर्णय घेतील. मंत्रिमंडळात नवीन लोकांना संधी देण्याबाबत त्यांचं चांगलं धोरण आहे. 2 नंबरचा व्यवसाय केला तर टायरमध्ये गेलाच म्हणून समजा असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर झिरवळ म्हणाले आहेत, 2 नंबरचा व्यवसाय केला आणि इतरांवर परिणाम होतो, त्यामुळे कदाचित या संदर्भात अजित पवार बोलले असतील. या संदर्भात मी ऐकलेलं नाही, मात्र चर्चा आहे. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या बातम्या सुरू आहेत. याबद्दल आम्हाला बातम्यांमधून माहिती मिळते आहे. महाराष्ट्र ज्या गतीनं पुढं चाललाय ती अजून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ह्या आजपर्यंतचे ज्या विभूती आहेत त्यांनी जशा पद्धतीने सहकार्य केलं आहे तसेच आजच्या काळात पाणी असेल, जल, जवाहर किंवा जे विकासाच्या दृष्टीनं जडणघडणीला महत्त्वाचे आहेत त्यांना सगळ्यांना आयुरारोग्य मिळो अशा पद्धतीचं साकडं राहणार आहे. लाडक्या बहिणी जे आहेत त्या नाराज आहेत, त्यांना 2100 जागी 1500 मिळतात, तेही वेळेवर मिळतात. लाडक्या बहिणी नाराज हे आपणच सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात. बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूनी नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत. पण सरकार बसण्याच्या आधी 2100 रुपये देणार असं जाहीर केलं होतं, मात्र मिळताना आता 1500 मिळतात आहे. 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही. हे द्यावेत. आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही अशाच पद्धतीने सुरू केलं होतं. नंतर काय तर 2100 देणार आहेत, 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला. तर तसा काही प्रकार नाहीये. आपलं मत किती आहे, 1500 का 2100? नाही, 1500 सुद्धा परिपूर्ण आहेत. कारण ज्या पद्धतीनं आता 1500वर महिला खुश आहेत. महिला म्हणजे ज्या वयोवृद्ध काही महिला त्याच्यातून सुटून गेल्या होत्या त्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे. अगदी मुलं बाळं किंवा नातवंड काहींना असतील त्यांना 2 रुपये देण्याचा स्वतःचा अधिकार त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काचे पैसे द्यायचं त्यांना. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई. राज्यात मंत्रिपदाची खांदेपालट कधी होणार? अजितदादांनी थेट वेळ सांगितली. राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. 2024 सालची विधानसभा निवडणूक भाजपा, राष्ट्रवादी, अजित पवार, शिवसेना, शिंदे गट यांनी एकत्र मिळून लढवली आहे. त्याचंच फळ म्हणून आजही 3ही पक्ष सत्तेत आहेत. दरम्यान 3 पक्ष एकत्र असल्यामुळे महायुतीत वेगवेगळ्या कारणांमुळे रस्सीखेच पाहायला मिळते आहे. मंत्रिमंडळ विस्तारावेळी अशी चढाओढ पाहायला मिळाली होती आणि विशेष म्हणजे या 3ही पक्षांतर्गत मंत्रिपदाला गवसणी घालण्यासाठी शर्यत लागली होती. असं असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलं आहे. अजित पवार हिंगोलीत बोलत होते आणि यावेळेस बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. या भाषणादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळाची खांदेपालट अर्थात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केले. 2.5 वर्षामध्ये नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार असा शब्द दिलेला आहे.
तो मी पाळणार आहे, त्यामुळे चिंता करू नका असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात 2024 सालची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर डिसेंबर 2024मध्ये या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता आणि यावेळेस आम्हालाच महत्त्वाची खाती मिळावी यासाठी तीनही पक्षांमध्ये चांगली रस्सीखेच पाहायला मिळाली होती. शेवटी एकमत झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार जाहीर करण्यात आला होता. यावेळी अजित पवार यांच्या पक्षाने मंत्रिपद देताना 2.5 वर्षांचा विशेष फॉर्म्युला ठरवला होता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. हा सायरनचा आवाज आपल्यासाठी तर नाही ना, म्हणूनच वेळेत आपल्या हृदयाची काळजी घ्या. सिनर्जी हृदयालय आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिर 1 डिसेंबर ते 31 मार्च अखेर, मंगळवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत. फ्री केस पेपर, एंजिओग्राफी, ECG, 2D इको सुविधा. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कर्नाटक जन आरोग्य योजना ECHS आणि ESIS अंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, चंदनवाडी मिरज. नियम व अटी लागू. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्या सर्व आजारांवरील उपचारासाठी एकमेव ठिकाण. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पत्ता सांगली मिरज रोड, ST वर्कशॉप जवळ, चंदनवाडी मिरज. आज मनात दुःख, पण दहशतवादी आणि त्यांच्या आकांना मोठा धडा शिकवणार. मन की बात मधून पंतप्रधान मोदींचा थेट पाकिस्तानला इशारा. पाकड्यांची आता खैर नाही. भारतीय नौदलाने भरवली पाकिस्तानच्या उरात धडकी. प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज. अरबी समुद्रात जोरदार चाचण्या सुरू. मिरजेत मेळाव्यात रंगले राजकीय आरोप प्रत्यारोप. खासदार विशाल पाटील, समित कदम, आमदार इद्रिस नाईकवाडी यांची जोरदार टोलीबाजी. गृहमंत्री म्हणून सांगतो, एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही. तर नागरिक बेपत्ता असल्याच्या बातम्या खोट्या. देवेंद्र फडणवीस मीडियासमोर संतापले. जळगावात सैराटची पुनरावृत्ती. वडील आणि मुलगी समोरासमोर आले आणि नको ते घडलं. वडिलांनी जावई आणि लेकीला घातल्या गोळ्या. मिरजेत 2 गटात वाद. नंग्यात तलवारी काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न. तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. व्हिडिओ झाला व्हायरल. लाडक्या बहिणींनी 2100 रुपये देण्यावरून महायुतीतील मंत्र्यांचा U-टर्न. 2100 रुपये देऊ असं म्हटलं नाही. मंत्री नरहरी झिरवळ स्पष्ट बोलले. पहलगामची घटना धक्कादायक. काही लोकांकडून धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न. देशाच्या ऐक्यात तडजोड नाही, शरद पवारांनी ठणकावून सांगितलं. कान टोचल्यानंतरही संजय गायकवाड वक्तव्यावर ठाम. तर पोलिसांबद्दलच्या वक्तव्यासाठी स्वतः एकनाथ शिंदेंकडून दिलगिरी. भर सभेत आमदार संजय गायकवाडांचे टोचले कान.
मुंबईत कैसर हिंद बिल्डिंगमध्ये भीषण आग, इमारतीतील ईडी ऑफिसे आगीच्या भक्ष्यस्थानी, आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्या सर्व आजारांवरील उपचारासाठी एकमेव ठिकाण सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता सांगली मिरज रोड, ST वर्कशॉप जवळ, चंदनवाडी, मिरज. यापूर्वी काहीच झालं नाही, हे सरकारही काही करणार नाही. पहलगाम हल्ल्यावरून प्रकाश आंबेडकरांचा निशाणा. पहलगाम हल्ला झाला, काय होईल असं अनेक जण विचारत आहेत. मात्र काही होणार नाही, यापूर्वी देखील काहीच झालं नाही आणि हे सरकार देखील काही करणार नाही असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शभूमी सोहळ्यातून ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की आजचा काळ फारच वाईट आहे. सगळेजण म्हणत आहेत की राजकारणी बिघडले आहेत, मात्र आपण स्वतः बिघडलो की नाही हा विचार कोणी करत नाही. त्यामुळे एकमेकाला दोष देऊन चालणार नाही अशी परिस्थिती आहे. जसा राजा तशी प्रजा. आता मतदार हा राजा झाला आहे, त्यामुळे तो जसा उमेदवार निवडून देईल तसाच लोकप्रतिनिधी वागेल. 2055पर्यंत तरुण पिढीची संख्या वाढणार आहे, मात्र त्यानंतर ती पिढी हळूहळू कमी होईल. यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आपण मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी धर्म आणि जात हा वैयक्तिक प्रश्न असावा, मात्र आज या देशात यालाच प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता नव्यानं मांडणी करण्याची गरज आहे. आत्तापर्यंत अनेक सत्तेत आले गेले, मात्र सगळेजण पाट्या टाकण्याचं काम करतात. पहलगाम हल्ला झाला, काय होईल असं अनेक जण विचारतात, मात्र काही होणार नाही. यापूर्वी देखील काही झालेलं नाही. हे सरकार देखील काही करणार नाही. एखादा त्रास देत असेल तर 1-2दा पाहिलं जातं, मात्र सहनशक्ती संपल्यावर त्याला मारूनच टाकतो. त्यामुळे काही कारवाई करताना त्यासाठी विचार करावा लागतो. किती इच्छाशक्ती असली तरी गरज नसल्यामुळे हे सरकार काही करणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. मला अनेक जण आता हे विचारतात, पुलवामा झाला काय होणार? म्हटलं येरे माझ्या मागल्याप्रमाणे होणार. मागच्या वेळेस काय झालं? आपण काही केलं नाही. मी म्हणतो आताही काही होणार नाही, आताही काही होणार नाही. TV वरनं, सोशल मीडियावरनं, YouTubeवरनं लोक हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे असं म्हणत असतात, परंतु हे सरकार काहीच करणार नाही. आणि करणार नाहीत याच्यासाठी की आपण एका चक्कीमध्ये पिसल्या जातो. उलट्या बाजूने चालवण्याची आपल्याला असणारा सवय आहे आणि उलट्या बाजूने चालवण्याची सवय नसल्यामुळे मी काय केलं पाहिजे याचंच त्या ठिकाणी अंदाज येत नाही आणि त्याच्या संदर्भातली भूमिका घेता येत नाही. एका ठिकाणी बाबासाहेबांनी बुद्धाचं असणारं अहिंसेचं जे आहे तत्व ते स्पष्ट करताना त्यांनी असं म्हटलं की बुद्धाने हिंसा ही पूर्णपणे नाकारली नाही, पण बाळासाहेब असं म्हणाले की बुद्धाला समोर धरूनच त्यांनी असं म्हटलं की हिंसा करायची असेल तर 2 गोष्टींची आवश्यकता आहे. बुद्धाने असं म्हटलं की हिंसा करायची असेल तर 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक, हिंसेची गरज, हिंसा करण्याची गरज, आणि दुसरं ती हिंसा करण्याची इच्छाशक्ती.
म्हणजे तुमच्याकडे इच्छाशक्ती सुद्धा पाहिजे आणि तुमच्याकडे गरज असली पाहिजे. या दोन गोष्टी असतील तरच तुम्हाला तिसरा मार्ग त्याच्यातून काढता येतो, नाही तर तिसरा मार्ग त्या ठिकाणी काढता येत नाही. मित्रो, आजच्या घडीला आपण असणारं पाहिलं तर लहान पोरं सुद्धा काही वेळेस एखादा त्रास देत असेल, एकदा दोनदा सहन करतो, पण चौथ्यांदा आला तर त्याला मारूनच मोकळा होतो. आणि एवढा मारतो त्याला की त्या समोरच्याला आश्चर्य वाटतं, अरे 3 वेळा ह्यांनी मला काय केलं नाही, आता मारला. आणि जी भीती बसते त्या भीतीमुळे तो पुन्हा कधी त्याच्या नादी लागत नाही, अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे काही कारवाई करताना तुम्हाला कारवाईसुद्धा विचारपूर्वक त्या ठिकाणी करावी लागते. आणि म्हणून मी म्हणालो की तुमच्या मनामध्ये कितीही असेल या सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करावी, या सरकारकडे ती कारवाई करणारी इच्छाशक्तीच नसल्यामुळे, गरज जरी असली इच्छाशक्ती नसल्यामुळे काही होणार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. पोलिसांबद्दलच्या वक्तव्यासाठी स्वतः एकनाथ शिंदेंकडून दिलगिरी, भर सभेत आमदार संजय गायकवाडांचे टोचले कान. भावनेच्या भरात बोलताना संजय गायकवाड हे वाहून जातात, पण आपण जबाबदार शिवसैनिक आहोत हे त्यांनी लक्षात ठेवावं, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कान टोचले आहेत. संजय गायकवाड यांनी काल शनिवारी पोलिसांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरली होती आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. सोबतच त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं ते म्हणाले. त्यावरून संजय गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केली. अशातच आज एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना पुन्हा एकदा समज देत आपण जबाबदार शिवसैनिक असल्याची आठवण करून दिली आहे. ते बुलढाणा येथील आभार सभेत बोलत होते. संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेलं विधान आणि त्यामागचा उद्देश हा पूर्णपणे पोलीस दलाच्या बाबतीत नव्हता, मात्र तो बोलताना खबरदारी बाळगली पाहिजे. शिवाय त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. संजय राव, तुमच्या काही पोलिसांबाबत तक्रारी असतील तर माझ्याकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे करा, परंतु तुम्ही केलेल्या वक्तव्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होता कामा नये. त्यांचा आदर केला गेला पाहिजे. वर्दीचा आदर सर्व शिवसैनिकांनी राखला पाहिजे. मी स्वतः संजय गायकवाड यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. मलाही वाईट वाटलं असून संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस म्हटलं आहे. संजय गायकवाड हे तुमचे झुंजार नेते आहेत. या ठिकाणी एवढ्या भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलात, आपल्याला धन्यवाद द्यायला मी आलो आहे. रस्त्यावर उतरून त्यांनी काम करतात. मोठे मी पाहिले पुतळे सगळीकडे आहेत महापुरुषांचे. महापुरुषांचा इतिहास इथं आहे, पण कधी कधी भावनेच्या भरात संजयराव थोडा वाहून जातो. आपण जबाबदार शिवसैनिक आहोत. आमदार नंतर, मंत्री नंतर, आपण जबाबदार शिवसैनिक आहोत. आणि म्हणून शिवसैनिक म्हणजे आपली शिस्त. गुलाबराव त्याचं व्याख्या सांगतात नेहमी. आणि म्हणून शिस्त पाळणारा हा शिवसैनिक आहे. आणि म्हणून आपण कुणाचं कोणी काही ठराविक कुठलंही क्षेत्र असू द्या, पोलिसांचं असू द्या, राजकारण, राजकीय क्षेत्र असू द्या, काही असू द्या, त्याच्यामध्ये काही लोक चूक करतात. संपूर्ण ज्या बाबतीमध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांना आपण दोष दिला, काही प्रॉब्लेम नाही. परंतु संपूर्ण संजयनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्याच्यामध्ये खुलासाही केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश अख्ख्या पोलीस दलाच्या बाबतीत नव्हता. कारण हे पोलीस जे आहेत, हे पोलीस खऱ्या अर्थाने हे पोलीस दल त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे. 26/11चा हल्ला असू द्या, कोविड असू द्या, सण असू द्या, उत्सव असू द्या, आपण सगळे आज सभा घेतली, त्याचं सगळं नियोजन पोलीस करतात. शेवटी
रात्रंदिवस राबणारा, सगळे सण उत्सव बाजूला ठेवून आपलं रक्षण करणारा हा पोलीस आहे. आणि म्हणून आज आपण आनंदाने सण उत्सव साजरे करतो. आणि संजय राव, तुमच्या पोलिसांच्या बद्दल तक्रारी काही लोकांच्या असतील, तुम्ही माझ्याकडे, मुख्यमंत्र्यांकडे दाद मागा. परंतु आपण खुलासा केलाय, आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे पोलीस दलात त्यांचं खच्चीकरण होता कामा नये, त्यांची प्रतिमा मलिन होता कामा नये. हे आपले कर्तव्य आहे. शेवटी वर्दीचा आदर आपण केला पाहिजे. आनंद दिघे साहेब नेहमी सांगायचे, पोलीस आले की पोलिसांचं पहिलं काम ऍडमिशनचं असू द्या, कसलंही काम असू द्या, ते करायचे. आणि आम्हालाही सांगायचे, वर्दीचा आदर शिवसैनिकांनी राखला पाहिजे. आणि म्हणून ज्यांच्या काही लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात, हाताच्या बोटावर मोजण्या इतके, परंतु संपूर्ण क्षेत्र आपल्याला दोषी धरता येणार नाही. आणि म्हणून संजयराव, तुम्ही एवढं काम करताय, एवढं निधी आणलाय, एवढ्या या आमदार म्हणून काम, किती वेळा निवडून आले तुम्ही? आता दुसऱ्यांदा निवडून आले. आणि तुमची हॅट्रिक पण होईल, काळजी करू नका. काम करत राहा. शेवटी जनता तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मी देखील काल त्यांना फोन केला, मी नाराजी व्यक्त केली, कारण शेवटी आपण जबाबदार, आपला शिवसेना हा जबाबदार पक्ष आहे. आपण काम करणारे लोक आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा. कबड्डीच्या सामन्यावरून उफाळला वाद. नाशिकमध्ये विद्यार्थिनींचा जोरदार राडा, शाळेबाहेरच फ्री स्टाईल हाणामारी. चौकात युवक आणि तरुणांमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्यांचे प्रकार नित्याचेच झालेले आहेत. मात्र सिडको परिसरातील पवननगर येथे कबड्डी स्पर्धेनंतर शालेय विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची नाशिक शहरात जोरदार चर्चा रंगलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी: शुक्रवार दिनांक 26 दुपारी 12:30च्या सुमारास पवननगर येथील एका शाळेजवळ 8 ते 10 विद्यार्थिनी जात होत्या आणि याच दरम्यान कबड्डी स्पर्धेत एका संघाने विजय मिळवल्याचा राग मनात धरून दुसऱ्या गटातील एका विद्यार्थिनीने त्या गटातील विद्यार्थिनीला थांबून मारहाण करण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही गटातील विद्यार्थिनी अत्यंत आक्रमक झाल्या होत्या. सुमारे 4 ते 5 मिनिटे ही हाणामारी सुरू राहिल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती आणि काहींनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकल्याने या प्रकाराची नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक. पहलगामची घटना धक्का, काही लोकांकडून धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न, देशाच्या ऐक्यात तडजोड नाही, शरद पवारांनी ठणकावून सांगितलं. पहलगाम येथे घडलेली घटना हा मोठा एक धक्का आहे. देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नसते. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले की स्वातंत्र्य चळवळीच्या काळात समाजवादी लोक एकत्र आले होते आणि महाराष्ट्रात या विचारसरणीची मुळे खोलवर रुजली आहेत. पुणे जिल्ह्यात विशेषतः पुरंदर विभागात समाजवादी लोकांचा प्रभाव अधिक राहिलेला आहे. या नेत्यांनी जाहिरातबाजी न करता, कुठल्याही अपेक्षा न ठेवता काम केलं आहे. देश सध्या अडचणीतून जातो आहे. पहलगाम येथे घडलेली घटना हा मोठा धक्का आहे. देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नसते. आम्हाला विचारण्यात आले आहे की काय करावं, तेव्हा आम्ही सांगितलं की आज देश एक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख करत शरद पवारांनी सांगितलं की त्या बैठकीत काही कमतरता आमच्याकडून झाल्या, हे नेतृत्वाने मान्य केले, पण आज देश संकटात असताना त्या कमतरतांवर चर्चा करण्याची वेळ नाही. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धक्कादायक आहे. देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही. जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. हा
सायरनचा आवाज आपल्यासाठी तर नाही ना, म्हणूनच वेळेत आपल्या हृदयाची काळजी घ्या. सिनर्जी हृदयालय आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिर 1 डिसेंबर ते 31 मार्च अखेर, मंगळवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत. फ्री केस पेपर, एन्जिओग्राफी, ECG, 2D इको सुविधा. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कर्नाटक जन आरोग्य योजना ECHS आणि ESIS अंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, चंदनवाडी मिरज. नियम व अटी लागू. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. गायवाटप घोटाळ्यातील IAS अधिकारी शुभम गुप्ताची पुन्हा चौकशी. आदिवासी विकास मंत्री अशोक उईक यांची माहिती. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत वाटप घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्यात दोषी आढळलेले भामरागडचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी IAS शुभम गुप्ता यांची पुन्हा एकदा विभागीय चौकशी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी जिल्हा दौऱ्यावर असताना दिली आहे. त्याशिवाय गेल्या 8 दिवसांपासून शुभम गुप्ता यांची विभागीय चौकशी सुरू असून दोषींना कदापि पाठीशी घातलं जाणार नाही, असंही मंत्री अशोक उईके यांनी म्हटलं आहे. तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी लाभार्थ्यांना गाय वाटप करताना मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आहे. अनेक तक्रारीनंतर त्यांची चौकशी झाली. त्यानंतर ते दोषी आढळले होते. आवाज उठवणाऱ्यांवर खोटे गुन्हे नोंदवण्याचे बनावट नोटीस बजावल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. या संदर्भात आदिवासी विकास विभागाचे तत्कालीन आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. त्यानंतर शासनाकडे सादर केलेल्या 507 पाण्यांच्या अहवालात दोषी असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर गुप्ता यांच्यावर कारवाई झाली नव्हती. गडचिरोलीतून बदली झाल्यानंतर गुप्ता यांची सातारा, त्यानंतर विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र अवघ्या 25 दिवसात त्यांची पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून शुभम गुप्ता यांची विभागीय चौकशी सुरू असून दोषींना कदापि पाठीशी घातलं जाणार नाही, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी गडचिरोली दौऱ्यात दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गडचिरोली. तर युद्धासाठी तयार राहा. भारत 130 अणुबॉम्बच्या टार्गेटवर, ते सजावटीसाठी ठेवलेले नाही. पाकिस्तानी मंत्र्यांची पतंगबाजी सुरू. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली. ते म्हणाले, आम्ही भारतासाठी शाहीन घोरी, गजनवी यासारखी 130 क्षेपणास्त्रे ठेवलेली आहे. जर भारताने सिंधू पाणी करार थांबवले तर आपण त्यांचा श्वास रोखू. भारताने युद्धासाठी तयार राहिलं पाहिजे. पाकिस्तानची अण्वस्त्रे केवळ सजावटीसाठी ठेवली जात नाहीत, तर आम्ही देशभरात अनेक ठिकाणी अण्वस्त्रे लपवून ठेवलेली आहेत. अब्बासी यांनी म्हटलं आहे की आमची क्षेपणास्त्रे भारताकडे लक्षित आहेत. भारताला हे देखील माहीत आहे की आपल्याकडे शस्त्रे आहेत, म्हणूनच ते आपल्यावर हल्ला करीत नाहीत. अब्बासी म्हणाले की भारत आपल्या सुरक्षिततेतील त्रुटी मान्य करण्याऐवजी पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोष देतो आहे. इस्लामाबाद यांच्या विरोधात केलेल्या कोणत्याही धार्मिक कारवाईला तोंड देण्यासाठी तयार आहे. पाकिस्तानला पाणीपुरवठा थांबवल्याबद्दल आणि व्यापारी संबंध संपवल्याबद्दल
हनीफ अब्बासी यांनी भारताची खिल्ली उडवली. ते म्हणाले की पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे, त्यामुळे भारताचा विमान वाहतूक उद्योग अवघ्या 2 दिवसात अडचणीत आला. भारताला आपली चूक कळालेली आहे. जर आपण 10 दिवस हवाई क्षेत्र बंद ठेवलं तर भारतीय विमान कंपन्या दिवाळखोरीत निघतील. सांगली मिरज शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. सांगली शहरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. मिरज आणि सांगली शहरासह परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या 2 दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण कायम होते. आज सकाळपासून उन्हाचा कडाका वाढला होता. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. दंगे भडकवणे हा त्यांचा उद्देश. हिंदू विरुद्ध मुसलमान ताबडतोब थांबवा, छगन भुजबळांनी फटकारलं. पहलगाम हल्ल्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हिंदू मुस्लिम कुणी करत असेल तर ताबडतोब थांबवलं पाहिजे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार योग्य ती कारवाई करत आहे. सर्वांचा त्याला पाठिंबा आहे. धर्मात वाद होता कामा नये. अनेक मुस्लिम बांधवांनी काश्मीर येथे मदत केली आहे. काश्मीर येथील नागरिकांनी निषेध केला. लढायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र लढलं पाहिजे. सैनिकांना बळ मिळेल, असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं आहे. एकी आणि देशाचे उत्पादन कसे वाढेल, आपल्याजवळ दहशतवाद आहे का, याकडे लक्ष दिलं पाहिजे. दंगे भडकवणे हा त्यांचा उद्देश आहे. काश्मीरचा विकास कसा थांबेल हा उद्देश आहे. जे झालं ते फार वाईट आहे. भारत सरकार आपलं काम करतं आहे. सिंधू करारावर निर्णय झाला. विरोधकांनी पण त्यावर एकमत केलं. आपण आपलं काम करणं गरजेचं आहे. आपण आपापसात वाद घालू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. जे झालं ते अतिशय वाईट. त्याचा निषेध मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी माझा एक व्हिडिओ जो आहे सगळीकडे मी पाठवला होता. आणि त्याच्यात जे म्हटलं तेच मला आजसुद्धा म्हणायचं आहे की झालं ते अतिशय वाईट झालं. आणि त्याबद्दल जे आपलं भारत सरकार जे आहे ते योग्य ती कारवाई करते आहे. मग ते सिंधू कराराच्या बाबतीमध्ये असेल, काय असेल, पाणी करार असेल, जे काय असेल ते सर्व विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला त्यांच्या जी काही ते कारवाई करतील त्याच्यामध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे. आपलं काम काय आहे? आपलं काम हे आहे की आपण आहे तिथे काम करत राहून आपलं मग शेतीचं असेल, आपलं उद्योगधंद्यातलं असेल, कारखान्यातलं असेल, हे सगळं उत्पादन कसं वाढेल हे पहिलं काम आपलं आहे. आणि दुसरं काम असं आहे की आपसामध्ये कुठेही धर्मामध्ये आपल्या इकडे वाद निर्माण होता कामा नये. काही लोकांचा प्रयत्न असू शकतो, हिंदू मुसलमान अमकं तमकं, पण आपण ते पाहिलं की ह्या लोकांचे जीव वाचवताना तिथले जे मुस्लिम बिचारा गरीब घोडेवालासुद्धा त्याने रोखलं. एवढंच नाही तर जसं इथे आपल्या मुंबईच्या चौपाटी तुकाराम ओंबळे त्याने त्या कसाबच्या जी आहे ती रायफल जी आहे ती रोखली, परिणामी ज्या त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. तसाच नेमका प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतो की तो जो मुस्लिम घोडेवाला होता त्याने त्याची जी काय ऑटोमॅटिक गन जी काय होती ती रोखायला तो गेला की नका मारू आणि स्वतः गोळ्या अंगावर घेतल्या. मुसलमान पण आहे. अनेक मुसलमानांनी तिथल्या लोकांना जे काही वाचले त्यांना बाहेर काढलं. कित्येकांनी घरामध्ये आसरा दिला. उमर अब्दुल्ला म्हणून तिथले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ताबडतोब कडक शब्दात निषेध केला. एवढंच नाही तर श्रीनगरपासून तर पहलगामपर्यंत सर्व मुस्लिम बांधव भगिनी विद्यार्थी सगळे रस्त्यावर आले आणि त्यांनी पाकिस्तानचा निषेध केला. आता अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जे आहे हिंदू विरुद्ध मुसलमान अशा प्रकारचं जे काही कोणी करत असेल तर आपण ते ताबडतोब थांबवलं पाहिजे.
जर आपल्याला त्या कुणाशी लढायचं असेल तर पहिल्यांदा आपण सगळे एकत्र राहिले पाहिजेत आणि आपसामध्ये आपल्याकडे काही गडबड सुरू झाली तर मग लढणाऱ्या सैनिकांचं सुद्धा सरकारचं सुद्धा जे आहे लक्ष विचलित होईल. म्हणून आपण एकत्रित राहून भारत सरकारला, मोदी साहेबांना आपण पाठिंबा देऊया. त्यांचं काम ते बरोबर करतील. आपण सांगू त्याच वेळा ते ताबडतोब लढाई करतील असं नाही, अटॅक करतील असंही नाही. त्यांचे काही एक ठराविक जे आहेत ठोकताळे असतात, कधी काय करायचं कधी काय आणि ते तुम्हाला मला विचारून करणार नाहीत. म्हणून आपण शांत राहून जे आहे आपल्या ठिकाणी आपली एकी कशी मजबूत राहील आणि आपण आपल्या देशाचं उत्पादन कसं वाढवू, आपली पण नजर आजूबाजूला असली पाहिजे की आपल्या आजूबाजूला दुसरा कोणी असा आतंकी फैलवणारा असा कोणी व्यक्ती आहे का, आपण पाहिलं पाहिजे आणि आपण आपलं काम करीत राहिलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक. महाराष्ट्र सरकारचे मंत्री वाचाळवीर दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत. नाना पटोले यांचा आरोप. ज्याप्रमाणे पहलगाममध्ये धर्म विचारला गेला त्याप्रमाणे महाराष्ट्रात आपण दुकानदाराकडे जाऊन त्यांचा धर्म विचारावा आणि त्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावावी असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी दापोलीच्या सभेमध्ये केलं आहे. यावरून राणे यांच्यावर वाचाळवीर मंत्री अशी टीका करत भाजप दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे की भाजपाने आपल्या वाचाळवीरांना पाहावं. एका बाजूला नरेंद्र मोदी एक है तो सेफ है असं म्हणत आहेत, नारे देत आहेत. असं वक्तव्य करून धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपा करत आहे. त्यांच्या वक्तव्याचे परिणाम आज देश भोगत आहे. ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी पर्यटकांना वाचवलं, त्यांना सहकार्य केलं, एवढंच नाही तर देशभरामध्ये मुस्लिम समाजाने पाकिस्तान मुर्दाबादचे नारे दिले, त्याप्रमाणे भाजपाचे खासदार मंत्री वागत आहेत. हे चुकीचं आहे. तिचं नाव आहे महायुतीचे सरकार. भाजप त्याचे या सरकारचा प्रमुख आहे आणि हे शेतकरी विरोधी लोक आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना फायदे मिळाले नाही पाहिजे याची काळजी करणारं हे सरकार आहे. मूलभूत उद्योगपतींना न्याय कसा मिळेल याच्यावर हे सरकार काम करताना आपण पाहतो आहे आणि त्याचा परिणाम राज्यातला शेतकरी भोगतो आहे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झालेल्या आहेत. केंद्रित गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात दिसत आहे, काय सांगेल? राज्याकडे दुर्लक्ष करून आपण गोंदिया आणि भंडाराच्या संघटनावर आपण काम करत आहे, काय सांगेल? प्रश्न आहे की मला जी जबाबदारी होती प्रदेश काँग्रेसची ती जबाबदारी मी 4 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट पण मी आमच्या हायकमांडला दिलेले आहे. मी स्वतः याच्यातून लीव झालेलो, अध्यक्ष आमच्या हायकमांडनी तो निर्णय घेतलेला आहे आणि स्वाभाविक आहे की ही माझी कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे. तर माझ्या या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत असला पाहिजे हे काम करणं हे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे आणि ती मी करतो आहे. आज काँग्रेसची बैठक झाली आहे, काय सांगा? जिल्ह्यामध्ये सहकारातल्या विविध संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीचा एक आढावा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्या संस्थांमध्ये काँग्रेस पार्टी भाग घेईल आणि सगळ्या निवडणुका जिंकायचा प्रण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गोंदिया. लपून बसलेल्या 107 जणांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील. एकनाथ शिंदे यांचा गर्भित इशारा. महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याचं आढळून येतं आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस व अन्य संस्थांचा पत्ता लागत नाही आहे असे वृत्त माध्यमात झळकलं होतं. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे की पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ देश सोडावा. महाराष्ट्रात देखील ज्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा असं फरमान सरकारने काढलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील इशारा दिलेला आहे. तर मी सुद्धा भाषणात बोललो आहे की 107 लोक जे कुठे लपले असतील
त्यांना पोलीस शोधतील आणि तिथे ठोकतील अशा शब्दात महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट इशारा दिला आहे. आता पाकिस्तानला दयामाया दाखवण्याचं कारण नाही, जे आश्रय देतील त्यांना देखील सोडलं जाणार नाही असं म्हणून पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ देश सोडून निघून जावं अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली आहे. तसेच काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ला दुर्दैवी होता, त्या ठिकाणी जाणे हे माझे कर्तव्य होते, मात्र त्यातही विरोधक राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा. हा सायरनचा आवाज आपल्यासाठी तर नाही ना, म्हणूनच वेळेत आपल्या हृदयाची काळजी घ्या. सिनर्जी हृदयालय आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिर 1 डिसेंबर ते 31 मार्च अखेर मंगळवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत. फ्री केस पेपर, एंजिओग्राफी, ECG, 2D इको सुविधा. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कर्नाटक जन आरोग्य योजना ECHS आणि ESIS अंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, चंदनवाडी मिरज. नियम व अटी लागू. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. हा सायरनचा आवाज आपल्यासाठी तर नाही ना, म्हणूनच वेळेत आपल्या हृदयाची काळजी घ्या. सिनर्जी हृदयालय आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिर 1 डिसेंबर ते 31 मार्च अखेर मंगळवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत. फ्री केस पेपर, एंजिओग्राफी, ECG, 2D इको सुविधा. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कर्नाटक जन आरोग्य योजना ECHS आणि ESIS अंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, चंदनवाडी मिरज. नियम व अटी लागू. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्या सर्व आजारांवरील उपचारासाठी एकमेव ठिकाण सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता सांगली मिरज रोड, ST वर्कशॉप जवळ, चंदनवाडी, मिरज. आज मनात दुःख पण दहशतवादी आणि त्यांच्या आकांना मोठा धडा शिकवणार. मन की बात मधून पंतप्रधान मोदींचा थेट पाकिस्तानला इशारा. पाकड्यांची आता खैर नाही. भारतीय नौदलाने भरवली पाकिस्तानच्या उरात धडकी. प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज. अरबी समुद्रात जोरदार चाचण्या सुरू. मिरजेत मेळाव्यात रंगले राजकीय आरोप प्रत्यारोप. खासदार विशाल पाटील, समित कदम, आमदार इद्रिस नाईकवाडी यांची जोरदार टोलेबाजी. गृहमंत्री म्हणून सांगतो, एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही. तर नागरिक बेपत्ता असल्याच्या बातम्या खोट्या. देवेंद्र फडणवीस मीडियासमोर संतापले. जळगावात सैराटची पुनरावृत्ती. वडील आणि मुलगी समोरासमोर आले आणि नको ते घडलं. वडिलांनी जावई आणि लेकीला घातल्या गोळ्या. मिरजेत 2 गटात वाद. नंग्यात तलवारी काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न. तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. व्हिडिओ झाला व्हायरल. लाडक्या बहिणींनी 2100 रुपये देण्यावरून महायुतीतील मंत्र्यांचा U-टर्न. 2100 रुपये देऊ असं म्हटलं नाही. मंत्री नरहरी झिरवळ स्पष्ट बोलले. पहलगामची घटना धक्कादायक. काही लोकांकडून धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न. देशाच्या ऐक्यात तडजोड नाही. शरद पवारांनी ठणकावून सांगितलं. कान टोचल्यानंतरही संजय गायकवाड वक्तव्यावर ठाम. तर पोलिसांबद्दलच्या वक्तव्यासाठी स्वतः एकनाथ शिंदेंकडून दिलगिरी. भर सभेत आमदार संजय गायकवाडांचे टोचले कान. मुंबईत कैसर हिंद बिल्डिंगमध्ये भीषण आग. इमारतीतील ED ऑफिसही आगीच्या भक्ष्यस्थानी. आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्या सर्व आजारांवरील उपचारासाठी एकमेव ठिकाण सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता सांगली मिरज रोड, ST वर्कशॉप जवळ, चंदनवाडी, मिरज.